स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण काय करणार आहोत, प्रश्न पाहणार आहोत। याच्या प्रश्नावरती काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला काय तो टाइम दिसतो आणि या ठिकाणी प्रश्न दिसतो। हे 5 सेकंद राहणार भाऊ, तुमचं नॉलेज पण वाढणार, तुम्हाला काय येतं काय येत नाही आणि ट्रिक्स नुसार पण या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायला भेटणार आहोत। ठीक आहे, आता हा प्रश्न काय काही सेकंद भेटणार तुम्हाला, 5 सेकंद राहणार, उत्तर काढायचं आणि चेक करायचं, कमेंट्स मध्ये लिहायचं भाऊ मला 10 पैकी 10 पडले, 20 पैकी 20 पडले। ठीक आहे, यानं काय होणार, तुमचा आत्मविश्वास वाढणार आणि परफेक्ट बनणार। ठीक आहे, आता काय करायचं, हा प्रश्न आहे भाऊ, काय दिलेला आहे, प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते। चला घ्या टायमिंग घ्या फटकन, चला पटकन सांगा, चला लवकर चला, टायमिंग घ्या पटकन सांगा। झाला टाइम, 5 सेकंद संपले भाऊ। याचं उत्तर पर्याय क्रमांक येतो भाऊ 10 ते 20 किलोग्रॅम भाऊ, किलो नाही किलोग्रॅम, 10 ते 20 किलोग्रॅम ही एवढी हवा मनुष्याला लागते। ठीक आहे, माणसाला लागते। ठीक आहे, काय मनुष्याला दररोज सरासरी किती लागते मग, 10 ते 20 किलो। जायचं समोर ट्रिक्स पण सांगू आपण, पुढे जे प्रश्न येईल त्या प्रश्नाला पण ट्रिक्स पण सांगू। ठीक आहे, प्रश्न दुसरा, चला पटकन सांगा, चला पटकन, चला 5 सेकंद। मानवी शरीरात जवळजवळ डॉट किलोमीटर लांबीचे रक्तवाहिनी असतात। संपला टाइम, आहे टाइम संपला। चला ठीक आहे, 97,000 याचं पर्याय क्रमांक तर 97,000 हे जास्त असतात, किती असतात किलोमीटर लांबीचे असतात। याच्यामध्ये जर रक्तदाबानुसार कशाची, रक्तवाहिनीची लांबीनुसार बरं का, ट्रिक्स पहा, रक्तदाबानुसार लांबी रक्तवाहिनीची लांबीनुसार चढता क्रम कसा असतो माहितीये का। पहिलं काय घ्यायचं, शिरा घ्यायचा, शिरा त्याच्यानंतर काय करायचं, शिरा नंतर काय करायचं, केशवाहिन्या त्याच्यानंतर धमन्या। ठीक आहे, हे चढता क्रमानुसार कळालं, किती असं मग याचं पर्याय क्रमांक तिसरं द्यायचं, टिक करून गोळा करून जायचं समोरचा प्रश्न। चला पित्त हे टिंब अवयव तयार होते। चला टायमिंग सुरू, टायमिंग सुरू, चला पटकन। काय येतं मग याचं, पित्त हे कशामध्ये डॉट यकृत मध्ये पर्याय क्रमांक 3, यकृत मध्ये अवयव तयार होते। किती कशामध्ये, यकृत मध्ये, म्हणजे यकृत काय करतं, पित्त तयार करते हो, कशामध्ये, यकृत। एवढं कळालं, जायचं समोर। चला समोरचा प्रश्न, चला खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फुले सुपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतशीलतेचे प्रतीक मानले जाते। ठीक आहे, चला टायमिंग सुरू, फास्ट, चला फास्ट, चला संपला टाइम भाऊ। याचं उत्तर येतं भाऊ अनियमित प्रकारचे फुल, पर्याय क्रमांक 3। आता हे कसं काय राहणार मास्तर, याचं सिंपल उत्तर भाऊ काय माहितीये का, तुम्हाला उत्तर सांगतो याचं, जे अनियमित फुल असतं ना भाऊ, त्याला जर मध्यम भागी सरळ उभ्यानं कट केलं, कट म्हणजे कापलं भाऊ, उभ्यानं कट केलं तर त्याचे काय, एक विभाजित आपले विभाजन 2 प्रकारे विभाजन होत नाही। ठीक आहे, विभाजन होत नाही म्हणजे बरोबर कट केलं तर 2 विभाजन होत नाही, सेंटरला कट केलं 2 विभाजन होत नाही, प्रत्येक समान मापाचे। कळालं मग कोणतं नियमित प्रकारचे फूल कोणतं राहणार, पर्याय क्रमांक 3। जायचं समोर, चला समोरचं उदाहरण। चला जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती आहे, टिंब आहे बरं का। चला पटकन सांगा, चला फटकन सांगा, चला संपला टाइम, 5 सेकंद। द्विखंडन पद्धत म्हणजे पर्याय क्रमांक याचं पण बहुत तिसरं राहणार, मास्तर तिसरं चाललंय भाऊ, याला तर काही सांगता येत नाही परीक्षेला कसे प्रश्न पडून। ठीक आहे, हे विचारलेले प्रश्न, हे विचारलेले कधी ना कधी विचारलेले प्रश्नच घेतलेले भाऊ। तुम्ही परीक्षेला पाषाण कोणतीही परीक्षा घ्या, तुम्हाला हे प्रश्न दिसतील विचारलेले। ठीक आहे, ट्रिक्स नुसार जायचं भाऊ आपल्याला। जीवाणूमधील मग कोणतं राहणार, द्विखंडन पद्धत राहणार प्रजननाची। ठीक आहे, जायचं समोर, समोरचं उदाहरण पहा। भारतातील आहारात विटॅमिन ए, जीवनसत्व ए हे प्रमुखतः टिंब पासून मिळते, म्हणजे कोणतं येणार। चला टायमिंग सांगा, चलो टायमिंग बोलो पटकन, चला 4 3 2 1 टायमिंग पाहून घे भाऊ पटकन। तर भारतीय आहारात विटॅमिन ए, जीवनसत्व ए कशापासून मिळते, कॅरोटीन। ठीक आहे, दिसतंय कॅरोटीन, हे कॅरोटीन म्हणजे पर्याय क्रमांक 4 भाऊ। कॅरोटीन मध्ये भारतातील जास्तीत जास्त आहारामध्ये कशामधून विटॅमिन भेटते, ए सत्व आपल्याला कॅरोटीन मध्ये। ठीक आहे, जायचं समोरचा प्रश्न काय दिलेले, पॅन्टस लिहा तिथं, पॅन्टस आहे। ठीक आहे, पॅरापॅन्टस मध्ये पायाच्या किती जोड्या असतात भाऊ, याची ट्रिक्स पण सांगतो तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं। याला काय करायचं, पॅरापॅन्टस मध्ये किती जोड्या असतात, चला टायमिंग घ्या पहिले पटकन, चला पटकन सांगायला, 4 3 2 1 चला याचं पर्याय क्रमांक पाहू किती दिलेले ना, 14 43। आता हे लक्षात कसं ठेवायचं भाऊ, 1 4 4 3
आता जोड्या म्हणल्या तर याची जोडी आली, पहा मधात जोडी आली कधीही काय केलं माहिती का, जोडी आली पॅरापॅटिस म्हणलं ती जोडी आली म्हणजे 4 ची जोडी आली, संपला ना विषय. जोड्या विचारल्या आणि एका साईडला किती असतं भाऊ 14 असतं आणि एका साईडला किती असतं 43 असतं. पर्याय क्रमांक 3 टिक करा, गोळ्या करा. जायचं समोरचं उदाहरण. चला समोरचं उदाहरण काय, ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय. ठीक आहे, ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय, याचं उत्तर काय येतं भाऊ, सोपं. कशाचं असतं मग, ह्या कशाचा अभ्यास असतो, हा अभ्यास कशाचा असतो, मग हा अभ्यास कशाचा असतो, चला सांगा. चला टायमिंग पटकन, चला चलो पटकन टायमिंग बोलो, पटकन चलो टायमिंग पटकन सांगा. चला 5 4 3 2 1 टायमिंग संपला भाऊ. याचा असतो ऑर्निथॉलॉजी म्हणजे ऑर्निथॉलॉजी म्हणजे भाऊ पक्ष्यांचा अभ्यास. कशाचा अभ्यास, पक्ष्यांचा. नंतर काही जण म्हणतात भाऊ, भरपूर जण येतात काय करता माहिती का, ते पक्षी या ठिकाणी याला टिक करता भाऊ, याला नाही, पृथ्वीचा अभ्यास नाही. याला म्हणतो थोडंसं लॉजिक लावतात टिक करून देतात, तसं नाही भाऊ. काय पाहिजे आपल्याला, पक्ष्यांचा अभ्यास. कशामध्ये, ऑर्निथॉलॉजी मध्ये. ठीक आहे, जायचं समोर, समजतं. ठीक आहे, ओके. चलो पुढचा प्रश्न. चला सांगा, दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशीमध्ये आढळून येतात. चला पटकन सांगा. चला आता दंड आणि शंकू म्हटलं ना भाऊ, कशामध्ये भाऊ, लगेच इथं थोडंसं पण नॉलेज, थोडंसं पण तुम्ही पाहिलं असं ना डायग्राम कशाची, डोळ्याची, त्याच्यामध्ये तुम्हाला पडद्यामध्ये लगेच दिसून जाईल 2 दंड आणि शंकू. माहितीये, संपला विषय. म्हणजे पर्याय क्रमांक डोळ्यातील पडदा. ठीक आहे, या 2 तांत्रिक पेशी याच्यामध्ये आढळून येतात. मग कशामध्ये भाऊ, डोळ्याच्या पडद्यामध्ये. ठीक आहे, जायचं समोर. चलो चला पुढचा प्रश्न काय आहे, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून हे औषध वापरतात. चला काय येतं उत्तरेचं सांगता तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा. ज्याला माहित असेल चांगली गोष्ट आहे, ज्याला माहित नसेल त्यांना दुसऱ्यांची मदत करा. तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी हा तुम्हाला प्रश्न देतोय. कमेंट्स मध्ये सांगायचं कोणतं येतं उत्तर. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या ट्रिक्सला. जय हिंद, जय महाराष्ट्र.